वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आता आम्ही एवढं रेडी होऊन जात आहोत गणपती बघण्यासाठी। गणेशोत्सव चालू झाला आहे, सर्वजण गणपती बघण्यासाठी जात आहेत आणि आम्ही अजून सुद्धा गेलो नाहीये मुंबईला गणपती बघायला। स्पेशली लालबागचा राजा, लालबागच्या राजासाठी खूप व्हिडिओ बघितलेत आम्ही की खूप गर्दी वगैरे आहे तिकडे। सो तिकडे आम्ही अंदाज घेऊ, जर खूप गर्दी असेल तर नाही जाणार, मग बाकीचे जे चिंचपोकळीचं चिंतामणी, गणेश गल्लीचा गणपती, हे गणपती आम्ही बघून घेऊ। तिकडे गेल्यावरती समजेल, अंदाज येईल ॲक्च्युली काय सिच्युएशन आहे तिकडे, कारण लालबागच्या राजाला प्रचंड गर्दी असते। खूप लांबून लोक येतात दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या, आणि लवकर दर्शन तर इम्पॉसिबल आहे तिकडे। आणि आम्ही जास्तीत जास्त 9 ते 10 वाजेपर्यंत तिकडे असू अवेलेबल। सो तितक्या वेळामध्ये आम्हाला जेवढे गणपती भेटतील दर्शन करण्यासाठी आम्ही तेवढ्या गणपतीचं दर्शन करू, कारण रिटर्नसुद्धा यायचं आहे घरी म्हणून। सो वी आर एक्सायटेड। संचिता एक्साइटेड आहे भरपूर। संचिता तिकीट काढते ॲक्च्युली, आणि पाऊस पण नाही आहे आज, सो पटकन येतो आम्ही जाऊन, आणि तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवेल सर्व दृश्य। तर आता आम्ही फायनली चिंचपोकळीला उतरलो आहोत आणि तुम्ही आजूबाजूची असलेली गर्दी बघू शकता। मुंबईच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला खूप लांबून लोक येतात, कारण मुंबईतल्या गणेश उत्सवाची मजा आणि उत्साह काही वेगळाच असतो, बरोबर ना? तर आता आम्ही उतरलोय चिंचपोकळी स्टेशन। मुंबई म्हटलं की गणेशोत्सवात सर्वात जास्त उत्साह असतो तो लालबागच्या राजाच्या दर्शनाला। इथे तर भक्तांची एवढी मोठी गर्दी असते की लोक तासनतास, कधी 2-3 दिवस सुद्धा रांगेत उभे राहतात, कारण प्रत्येकाच्या मनात एकच श्रद्धा असते की लालबागचा राजा त्यांची मनोकामना पूर्ण करेल। पण खरं सांगू का, माझ्या दृष्टीने खरी भक्ती ही मनातनं येते। आपण जर मनापासून बाप्पाकडे मागितलं, प्रार्थना केली, तर तो कुठलाही बाप्पा असो, अगदी छोट्या मंडळातला असो किंवा साधा असो किंवा अगदी घरचाच बाप्पा काणा असो, तो आपल्या भक्तांचं नक्की ऐकतो। लोक गर्दीत उभे राहतात, तासनतास थांबतात, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जीवाचे हाल करतात, ही त्यांची श्रद्धा आहे, नक्कीच मान्य आहे। पण माझ्या मते आपण लालबागच्या राजाला जितकं महत्त्व देतो तितकंच छोट्या मंडळातील गणपतीलाही द्यावं, कारण बाप्पा कुठेही असो, भक्तांच्या प्रार्थना तो नक्कीच ऐकतो। लालबागच्या राजाचं वेगळं महत्त्व आहे, यात शंका नाही। भव्य मूर्ती, सजावट, वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो लोकांची श्रद्धा, यामुळे लालबागचा राजा विशेष ठरतो। पण याचा अर्थ असं नाही की साध्या मंडळात बसवलेला बाप्पा किंवा आपल्या घरात बसवलेला बाप्पा कमी आहे किंवा तो भक्ताला पावत नाही। माझ्या दृष्टीने खरी भक्ती ही मनात येते, आणि आपण जर मनापासून बाप्पाकडे मागितलं, प्रार्थना केली, तर कुठलाही बाप्पा असो, छोटा मोठा साधा किंवा भव्य, तो आपल्या भक्तांचं नक्कीच ऐकतो। यंदाचं लालबागचं मंडप खूप खास आहे, कारण लालबागचा राजा 2025 या वर्षीची थीम तिरुपती बालाजी या संकल्पनेवर आधारित आहे। जणू काही तिरुपतीच्या वैभवशाली मंदिरात आपण आलो आहोत असं वाटतंय। तर आम्ही आलो आहेत लालबागच्या राजाच्या इकडे, बट गर्दी, ओ माय गॉड। तर मंडळी, लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलो आणि नेहमीप्रमाणे यंदाही प्रचंड गर्दी होती। खरं तर मनापासून इच्छा होती की जवळून चरणस्पर्श आणि दर्शन घ्यावं, पण इतक्या गर्दीत ते शक्य झालं नाही। भक्तांची श्रद्धा आणि उत्साह बघून खरंच वाटलं की जरी आम्हाला बाप्पा नीट दिसला नाही तरी बाप्पाचं दर्शन मनामध्ये झालं आहे। लालबागच्या राजाचं तर दर्शन मिळालं नाही, पण तिकडे आसपासच्या परिसरातही खूप मंडळांनी गणपतीची स्थापना केलेली होती। तर आता आम्ही आलो आहोत बालगणेशचा बल्लाळेश्वर या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। मंडळी, इथे आले की फक्त बाप्पांचं दर्शन नाही तर सजावटही डोळे दिपवून टाकते। यंदा मंडपाची सजावट अतिशय सुंदर केली आहे। देखाव्याचं बारकाईने केलेलं काम पाहून खरंच असं वाटतं की आपण एक वेगळ्याच दुनियेत आलो आहोत। मंडळी, आम्ही या मंडपात आलो आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, पण खास गोष्ट म्हणजे इथे फक्त गणपती बाप्पाच नाही तर स्वामींची सुंदर मूर्ती देखील स्थापित केली होती। गणपती बाप्पांच्या समोर स्वामींची मूर्ती पाहून एक वेगळाच भक्तिभाव अनुभवायला मिळाला, जणू 2 देवतांचा संगमच झाला होता। एकीकडे बाप्पाचं मोहक रूप आणि दुसरीकडे स्वामींचं शांत, प्रसन्न आणि करुणामयी रूप, हे दोन्ही पाहून मन तृप्त झालं। गणपती बाप्पाचं आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो काळा चौकीच्या महागणपतीला। मंडळी, काळा चौकीचा गणपती
हा सुद्धा मुंबईतील एक प्रसिद्ध आणि जुना गणपती आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वात आधी एका चाळीतनं एंट्री घेतली. दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे असतानाच आम्हाला एका घरात बसवलेले गणपती बाप्पा नजरेस पडले. घर लहानचं होतं, पण बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आणि प्रसन्न दिसत होती. यंदाचा खास थीम ज्योतिबा या देवतेवर आधारित आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या मनात ज्योतिबा देवाचं एक वेगळं स्थान आहे. त्यांचा धाडसी, शक्तिमान आणि भक्तिमय आविष्कार गणपती बाप्पाच्या रूपातून अनुभवायला मिळाला. मुंबईतील मोठे मोठे गणपती म्हटले की लालबागचा राजा, GSBचा गणपती आठवतातच, पण चिंचपोकळीचा चिंतामणीही तितकाच खास आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या गणपतीची स्थापना 1920 साली झाली, म्हणजे या गणपतीला 100 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. शतकभर चालत आलेल्या या परंपरेमुळे चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती केवळ एक मूर्ती नाही, तर मुंबईकरांच्या भावनांचा अविभाज्य भाग आहे. इथली खासियत म्हणजे सजावट. दरवर्षी भव्य थीम्स, आकर्षक लाइटिंग आणि कलात्मक डेकोरेशन्समुळे हा गणपती वेगळा भासतो. तर आता आम्ही पोचलो आहोत मुंबईतील एक अतिशय प्रसिद्ध आणि मानाचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी. सगळ्यात खास म्हणजे इथली गर्दी अगदी लालबागच्या राजासारखीच प्रचंड होती. आता आम्ही आलो आहोत चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आणि ही एवढी लाईन आहे पाठीमागे. आतापर्यंत आम्ही 2 गणपतीचे दर्शन घेतले. दोन्ही गणपतीचे दर्शन खूप छान झाले आहेत. आता हा 3rd गणपती आहे जो आम्ही चाललो आहे बघायला. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 7:30. आता बघू किती टाईम होते अजून. काय आलं, पाऊस नाही म्हणून बरं आहे, नाहीतर भिजलो असतं खूप अजून त्रास झाला असता. पाऊस नाही तर तेवढं बरं आहे. कधी नंबरचे कधी दर्शन होत आहे, कधी दर्शन होतं तर काय माहिती, कारण लाईन तर खूप आहे आणि पुढे पण जात नाही, खूप टाईम झाला आहे. तर तुम्ही पण कधी दर्शन घ्यायसाठी इकडे आलात तर इकडचे जवळपासचे आसपासचे जितके पण गणपती आहेत त्याचं दर्शन नक्की घ्या. जवळपासच आहेत सर्व, जास्त लांब नाही. लालबागच्या राजाला आम्ही गेलो असतो, बट एवढा टाईम लाईनीत कोण उभं राहणार ना, 7-8 तास खूप टाईम गेला असता. मग त्यापेक्षा आम्ही बाकीचे गणपतीचे दर्शन घेतले, कारण लालबागचा राजा काय आणि बाकीचे इकडचे मंडळाचे जे गणपती आहेत ते काय, सर्व गणपती सेम आहेत. सो हे सर्व सेलिब्रिटी लोकांनी लालबागचा राजा करून खूप प्रसिद्धी केली आहे, बाकी काही नाही. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आम्ही जवळपास 1 तास रांगेत उभे राहिलो, पण आश्चर्य म्हणजे एवढ्या वेळ थांबूनही रांग अजिबात पुढे सरकत नव्हती. मग आम्ही शेवटी ठरवलं की पप्पांना पुढे पाठवावं, नक्की किती लांब रांग आहे बघण्यासाठी. पप्पा पुढे गेले तेव्हा कळलं की रांग इतकी प्रचंड आहे की खरंच दर्शन मिळणं कठीण होतं, पण लोकांचा उत्साह मात्र काही कमी होत नव्हता. रांग इतकी लांब होती की कुठून सुरुवात होते आणि कुठे संपते हेच समजत नव्हतं. खरं सांगायचं तर अशा गर्दीतून आत जाऊन दर्शन घेणं खूप कठीण होतं. एक गोष्ट मनाला भावली, भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा अजिबात कमी नव्हती. प्रत्येकाच्या ओठावरती चिंचपोकळीचा चिंतामणी मोरया असा जयघोष सतत सुरू होता. मोठ्या गडबडी, गोंधळ आणि भयंकर गर्दीतही लोकांचा बाप्पावरचं असलेलं अतूट प्रेम आणि श्रद्धा पाहून मन भरून आलं. खरं समाधान काय असतं बरं, तर भक्तिभावाने केलेलं दर्शन. जरी आम्हाला रांगेतनं आत जाऊन दर्शन घेता आलं नाही, तरी त्या वातावरणात उभं राहूनच बाप्पाची शक्ती आणि दिव्यता अनुभवायला मिळाली. कदाचित पुढे जाऊन थोडीशी जागा मिळेल का या आशेने आम्ही थोडंसं पुढे गेलो, पण जाणवलं की गर्दी खूप प्रचंड आहे.
बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घेणं जवळपास अशक्य आहे. मग आमच्याकडे एकच पर्याय उरला, लांबूनच बाप्पाचं दर्शन घ्यायचं. पण गर्दीच्या मागून थोड्या जागेवरून बघितलं तर बाप्पाचं तेजस्वी रूप जरा दिसलं. त्या क्षणी सगळ्या थकव्याचं दुःख कमी झालं. खरं तर आम्ही मनाशी खूप आशा धरल्या होत्या की जवळून दर्शन मिळेल, पण एवढ्या गर्दीत शेवटी आम्हाला मुखदर्शनावरच समाधान मानावं लागलं. दूरवरून दिसलेल्या बाप्पाचं दर्शनही इतकं दिव्य होतं की मनातलं सगळं ओझं हलकं झालं. गर्दी, गोंधळ आणि सगळी धावपळ असूनही चिंचपोकीच्या चिंतामणीचं दर्शन घेणं हे खरंच एक वेगळाच अनुभव होता. माहीतच नाही पुढे किती गर्दी आहे काय. जैसे हम कर रहे हैं ना वैसे टाका लागला चपला टाका लागला टाक्याच्या दोन शोधा चपला पुढे होते. तर चिंचपोकीच्या चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहे मुंबईतील एक अत्यंत भावपूर्ण आणि पारंपरिक गणेश उत्सवाच्या मंडळाकडे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपण आलो आहोत रंगारी बदक चाळीचा लाडका लंबोदर या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, मी तुम्हाला रंगारी बदक या चाळीविषयी थोडीशी इंट्रो करून देते. तर या गणेशोत्सव मंडळाची सुरुवात झाली 1938 मध्ये आणि आजही याच्या पारंपरिक भक्तीला एक विशेष स्थान आहे. या गणपतीला लाडका लंबोदर असे नाव आहे. रंगारी हे एक महाराष्ट्रीयन आडनाव आहे आणि बडक म्हणजे बदक. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इथे बदक असं का संबोधलं आहे, तर मी तुम्हाला याचं रिझन सांगते. तर त्या काळात चाळीत राहणाऱ्या लोकांच्या अंगणात शार्मीची काळी बदक फिरायची, म्हणून ते बदक चाळ म्हणून ओळखलं जातं. रंगारी बदक चाळ या गणपतीचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. पण जे होतं ना चिंतामणीचा गणपती, त्याचं दर्शन नाही झालं आमचं, कारण खूप लाईन होती. जवळजवळ 45 मिनटं आम्ही लाईनीमध्ये उभं होतो, पण आमचा काय नंबर नाही आला. शेवटी आम्ही लाईनीमधून बाहेर निघालो आणि चेक केलं तर पुढे बापरे एवढा गोंधळ स्टेजवरती. जवळजवळ 100पेक्षा जास्त तर लोक स्टेजवरतीच होते. मुखदर्शनाची लाईन कुठली, चरणस्पर्शाची लाईन कुठली, त्याचं काहीच आतापता नव्हतं. सर्व मिक्स झाले होते आणि खूप गर्दी, प्रचंड गर्दी. म्हणजे बोलतात ना काही मॅनेजमेंटच नव्हतं. पटकन दर्शन कसं करायचं, पब्लिक बिचारे उभे होते लाईनीमध्ये, पण 1.5 तास 2 तास लागले असते. त्याच्यामुळे मग आम्ही मुखदर्शनच घेतलं, ते पण लाईन नाही लावली आम्ही, कारण खूपच लाईन होती. मग बाकीच्या गणपतीचं दर्शन पण झालं नसतं आमचं. सो आम्ही लांबूनच घेतलं दर्शन चिंतामणीच्या गणपतीचं आणि निघालो आम्ही. लास्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा आमचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. म्हणजे कसं तिकडे मॅनेजमेंट खूप होतं चांगलं केलेलं, लाईन वगैरे व्यवस्थित होती. या टायमाला काय माहिती का असं केलं. सो आता नेक्स्ट गणपती बघायला झालो आहे. 4 गणपती झालेत आमचे टोटल. बघूया आता नेक्स्ट. पैसे काय तुला आज नाही उद्या येतील, काम धंदा कर, भीक मार, त्याची आयुष्याची बरोबरी कशाला. आजकाल पोटासाठी काय करतात लोक काय सांगता येत नाही. त्या एवढ्याशा मुलाला असेल 4-5 वर्षाचा मुलगा,
त्याला ऑइल पेंट लावलेलं केमिकलचं आणि तिथे रस्त्यावरती बसून ठेवलेलं आणि तो लिटरली कापत होता. त्याचे डोळे वगैरे खूप लाल झाले. काय बोलायचं. मग आता तेच ते पोलीसवाले वगैरे होते आणि अर्धे रहिवासी होते. ते म्हटले की मुलाला असं बसवू नका, हे चुकीचं आहे, तुम्हाला काळजी आहे की नाही काय. सो त्याला उठवलं तिकडनं लगेच. काय बोलायचं. एवढं ऑइल पेंट वगैरे लावायची तर काय गरज नव्हती. गांधीजी करायचं तुम्ही केस कापली ठीक आहे, ऑइल पेंट वगैरे लावायची असं थंडीत बसून. ऑइल पेंटचे पण गांधीजी बनवू शकतो. मग पूर्ण चंदेरी गांधीजी बनवून टाकले ते. काय बोलायचं. तो बिचारा मुलगा. तर आता आपण आलो आहोत गिरणगावचा राजा या ऐतिहासिक गणपतीच्या दर्शनाला. गिरणगाव म्हणजे मुंबईचं जुनं हृदय. इथे कधी काळी शेकडो गिरण्या होत्या. हजारो कामगार आपलं आयुष्य जगत होतं. त्या कामगारांनी फक्त मेहनतीचं नाही तर संस्कृतीचंही एक वेगळं पर्व उभं केलं. याच परंपरेतून जन्माला आलं गिरणगावचा राजा गणपती. ही फक्त मूर्ती नाही तर गिरणी कामगारांच्या आयुष्याचा वारसा आहे. आज इथे आलं की जुन्या जाळींच्या आठवणी, कामगारांचा जयघोष आणि त्या काळची संस्कृती अजूनही जिवंत भासते. गिरणगावच्या राजाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो मुंबईचा राजा बघायला. इथे येईपर्यंत खूपच उत्साह होता, पण जेव्हा पोचलो तेव्हा एकदम वेगळं दृश्य दिसलं. रांग इतकी मोठी होती की आज जाणं जवळपास अशक्यच होतं. शेवटी आम्ही बाहेरूनच हात जोडून बाप्पाला नमस्कार केला आणि मनातलं समाधान मानलं. आणि गंमत म्हणजे त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर वाटेतच अचानक आम्हाला आणखी गणपती बाप्पाचं दर्शन झालं. कुठे अपेक्षा नव्हती, पण असं अनपेक्षित दर्शन मिळालं की मन अगदी प्रसन्न होतं. तर या मंडपाची थीम होती माणसांनी केलेला निसर्गाचा नाश. जणू बाप्पाच आपल्याला सांगत आहे विकास करा पण निसर्गाचा हाच थांबा. आधुनिकतेसोबत पर्यावरणाचं संतुलन राखा. पाणी जलस्रोतांमध्ये सोडले नाही हो, आणि या सर्व चुकांची जाणीव मला झाली आहे. आमच्याकडे मदत मागण्यापेक्षा आपल्या सर्वांचा पालनहार करणारा जो विश्व निर्माण करणाऱ्या त्या गणरायाकडे कर. आणि जशी तुला उशिरा का होईना पण बुद्धी आली अशी सर्व माणसांमध्ये येऊ दे अशी प्रार्थना करूया. हे गणराया, आज आम्ही सर्व प्राणी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या चुकांची क्षमा मागतो आणि प्रार्थना करतो की येणारे दिवस सुखाचे यावो. सर्वांनी बोला गणपती बाप्पा. तर बघता बघता आम्ही मुंबईतल्या 6 गणपतीचे दर्शन केले. फक्त लालबागच्या राजाचं दर्शन आम्हाला मिळालं नाही, पण त्याचीही खंत उरली नाही. कारण सगळीकडेच बाप्पा आहेत, सगळीकडेच भक्ती आहे. मला खरं तर या व्हिडिओमधून एक संदेश द्यायचा आहे. गर्दीत जीव धोक्यात घालून मोठ्या मंडळाकडे जाण्यापेक्षा छोट्या मोठ्या गल्लीबोळातील घरगुती गणपतीचं दर्शन घ्या. तेवढंच समाधान, तेवढाच आनंद आणि तेवढंच भक्तिभाव मिळतो. बाप्पा मोठा की लहान हे महत्त्वाचं नाही, भक्ती मोठी की लहान हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे ती भक्ती असेल तर बाप्पा नेहमी आपल्यासोबत असतो. तर हा होता आमचा गणेशोत्सवाचा सफारीचा अनुभव. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, पुढच्या ब्लॉगमध्ये अजून धमाल घेऊन भेटूच. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण पुढे अजून खूप साऱ्या ठिकाणांचे अनुभव, अजून साऱ्या कथा आणि अजून ब्लॉग्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. तर चला, या प्रवासाचा शेवट एकाच वाक्याने करू. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर भेटूया. बाय.